आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 निमित्त प्रचाराचे नारळ फोडला आहे. तसेच कार्यालय उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील शिवसेना पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ शारदा सुभाष चव्हाण, सौ अश्विनी जयेश आमले, ॲडव्होकेट अन्सार कासिम सय्यद, श्री योगेश लक्ष्मण म्हस्के यांनी प्रचाराचे नारळ फोडला असून घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री योगेश लक्ष्मण म्हस्के हे पहिल्यापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी नाशिकमधील भरपूर विकासाची कामे केली आहे. प्रचार रॅली काढून प्रभाग क्रमांक 23 मधील शिवसेना पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ शारदा सुभाष चव्हाण, सौ अश्विनी जयेश आमले, ॲडव्होकेट अन्सार कासिम सय्यद, श्री योगेश लक्ष्मण म्हस्के यांना प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच 4/1/2026 रोजी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्याचे लाडके शिक्षण मंत्री मानश्री दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते येथे होणार आहे. स्थळ आदर्श बिल्डिंग, अशोक मार्ग, जलसा लॉन्सच्या समोर, नाशिक. रविवार 4/1/2026 सायंकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे. तरी आपण सर्व मायबाप जनतेने या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून आपल्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत अशी विनंती मानश्री योगेश लक्ष्मण म्हस्के यांनी केली आहे. आज रोजी आमच्या वार्ड क्रमांक 23चा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आम्ही निश्चितच विकासाची गंगा या प्रभागामध्ये आणणार आहे. आमच्या योगेश म्हस्के हे खंबीर नेतृत्व करीत आहे आणि त्यांनी मागील 5 वर्षात भरपूर कामं केलेले आहे. त्या जोरावर आता मी पुढच्या 5 वर्ष आम्ही भरपूर विकासाची कामं इथे करणार आहे. वार्डात आणि प्रभागात आम्ही निश्चितच सर्व महिलांची सुरक्षा करता आणि वार्डाच्या प्रभागाच्या सुरक्षाकरता काम करणार आहे. त्याकरिता आम्ही सर्वांना विनंती करतो की आम्हाला भरघोस मी आमच्या पूर्ण पॅनलला, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला विजय करून आम्हाला विकासाची कामाची करता परवानगी द्यावी. पहिल्यांदा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चांगलं वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटी जाओ. आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विद्यमाने युतीने 4 उमेदवार या ठिकाणी विघ्नहरण गणेश मंदिरामध्ये त्यांचा प्रचाराचा नारळ या ठिकाणी गणेशाचरणी वाढवलेला आहे. तर भगवंत त्यांना या परिसरामध्ये उत्तम प्रकारे यश प्रदान करो आणि त्यांनी जे आतापर्यंत कार्य केलेलं आहे त्याची पोचपावती त्यांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आज सर्वांना नमस्कार. आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. योगेश आप्पा म्हस्के आणि त्यांचे पॅनल, शिवसेना राष्ट्रवादीचे एक पॅनल तयार झाला आहे आणि एक अतिशय उत्कृष्ट पॅनल तयार झाल्यामुळे सर्व उमेदवार एकदम काम करणारे आहेत आणि या प्रभागामध्ये लक्ष घालून यांनी वेळोवेळी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या आधीच ते आपल्या जनतेसमोर आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना या प्रभागातून निश्चितपणे यश मिळेल अशी आम्ही सर्वांकडून अपेक्षा करतो आणि त्यांना यश देऊ आणि पुढेही हे यांच्याकडून चांगलं कार्य घडो यासाठी आम्ही सर्व नागरिक प्रचारासाठी आलेले आहेत. सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. आज वार्ड क्रमांक 23 मधील 4 उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ गणपती मंदिरामध्ये पार पडला. सर्वांनी एकमताने 4ही कॅन्डिडेटला प्रचंड बहुमताने विजयी करावे, कारण त्यांनी आत्तापर्यंत जे काही त्यांनी कामं केलेलं आहेत ते अत्यंत उत्कृष्टपणे पार पडलेले आहे आणि घराणेशाही ही संपली पाहिजे. कारण 25-25 वर्षे झाले एकाच घरातील कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहतात आणि कुठल्याही प्रकारचं काम ते करत नाहीत. तर सर्वांना मी नम्र विनंती करेल की कृपया आता चेंज करून जे काही तरुण तडफदार हे उमेदवार आहेत त्यांना सर्वांनी निवडून द्यावे ही विनंती. हॅलो, नमस्कार. मी कल्पना गुंजाळ, प्रभाग क्रमांक 23 मध्ये राहते. तर आपल्या आप्पांनी आपल्या प्रभागामध्ये भरपूर कामं केले, विकासाची कामं केली आहे. कॅमेरे बसवले, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी महिलांच्या योजना आणल्या. एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच
लाडकी बहीण योजनेचा पण सगळ्या महिलांना लाभ करून दिला. तसेच योगेश आप्पा म्हस्के यांनी आपल्या विभागामध्ये इतके कामं केले की मी मोजू नाही शकत ते. तर मला असं वाटतं असा उमेदवार आपल्या कोणालाच मिळणार नाही आणि आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर योगेश आप्पा म्हस्के यांनाच मतदान करावे. आणि आज आपल्याला सर्व पॅनलला मतदान करावे आणि शिवसेनेला निवडून आणावे ही सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांना नमस्कार. आमचे चारही पॅनलला सगळ्यांनी बरदोस्त करून मतदान करा, त्यांना साथ द्या. काही नवीन आहे, काही जुने आहे, त्यांना सगळ्यांनी मिळून आपण साथ देऊ आणि आपल्या वार्डातलं सगळं प्रगती करूया. कारण की आपल्याला माहिती आपल्या वार्डात काय झालं काय नाही झालं हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी यांना साथ द्या हेच माझे नम्र विनंती. नमस्कार. आज 3 जानेवारी आणि आज साधा दिवस नाही तर आज आपल्या सावित्रीमाईंचा जन्मदिवस आहे आणि आजच आपल्या प्रचाराला सुरुवात होत आहे. म्हणजे बदल हा नक्की घडणार आहे आणि आपले जे काही उमेदवार आहे योगेश आप्पा म्हस्के, अश्विनीताई यांना सगळ्यांनी आणि बाकीचे जे 2 उमेदवार आहे यांना सगळ्यांनी भरभरून मतदान करा आणि सावित्रीमाईंच्या जन्मदिनी एकच धैर्य ठेवा की बदलाला मतदान द्या. बातम्यासाठी संपर्क करा मुख्य संपादक वसीम शेख, मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.